माजी खासदार राजू शेट्टींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सकाळी दसरा चौकात एकत्र आले होते। इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। माजी खासदार राजू शेट्टी बैलगाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले। एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी, एक शेतमजूर, एक MIDC कर्मचारी आणि एक चळवळीतील सहकारी यांच्या उपस्थितीत शेट्टी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आज कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र आल्यामुळे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी त्यांनी राजू शेट्टींना निवडणूक जवळ आली की काही लोक बैलगाडी, नांगर, विळा हातात घेतात असा टोला लगावला। महायुतीचा अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आवाडे साहेबांचा तरार आणि पक्ष किंवा आघाडी असेल, यड्रावकर साहेब असतील, तिकडं जनस्वराज्य पक्षाचे नेते विनय कोरे जे असतील, वाळव्यामधून आम्ही रयत क्रांती संघटना आणि सगळे एकत्रित एका दिलानं या निवडणुकीला सामोरं जायचा आमचा निर्णय झालेला आहे आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं जिंकू। राजू शेट्टी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर काही नेत्यांनी मी एकाकी पडल्याच्या अफवा उठवल्या, त्यामुळेच आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरल्याचं त्यांनी सांगितलं। आमदार प्रकाश आवाडे यांच्या माघारीबद्दल बोलताना त्यांचा स्वाभिमान ते मुंबईतून घेऊन आले असतील असा टोला लगावला। सदाभाऊ खोत यांच्या टीकेसंदर्भात बोलताना माजी खासदार शेट्टींनी भामट्यांबद्दल आपण प्रतिक्रिया देणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया दिली। असं काही केलेलं नाहीये, कारण असताना काही लोकांनी हवा केली होती की मी एकटा पडलोय, माझ्याबरोबर कोणी नाही, आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं खेड्यापाड्यातून लोक आले होते। त्यांनी मला एवढंच सांगितलं की बाबा लढ, तू एकटा नाहीस, आम्ही सगळे तुझ्या मागं आहोत। आणि अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन मी अर्ज भरलेला आहे। अर्ज भरताना माझ्याबरोबर एक विद्यार्थिनी, अत्यंत गरीब घराण्यातली, एक MIDCत काम करणारा कामगार, एक शेतमजूर आणि माझे चळवळीतले एक सहकारी आहे, अशा चौघांना बरोबर घेऊन मी अर्ज भरलेला आहे। त्यांचा आत्मसन्मान, स्वाभिमान बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत असा मला अंदाज आहे। भामट्या लोकांच्या प्रतिक्रियेवर काय मी प्रतिक्रिया देत नाही।